बघा कशी चाले, प्रेमासाठी गंमत जम्मत कोणामागे कोण कसे धावे, कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी, प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हात. कोणा वाटे कोणी कोर चंद्राची चकोरी, कोणा पडली घाई तर कोणाला सबुरी, कधी भेटे लंबूजीला कोणी लहान खुरी, तर कधी कधी असते कावळ्याच्या तोंडात पुरी. उद्या सोन्याची तस्करी होणार आहे. कोण करणार आहे? जुनेच गुंड नव्याने तस्करीत उतरतेच. साहेब उद्याच गेलं पाहिजे का? परवा गेलो तर नाही चालणार. राधा, कार्यक्रमात थोडासा बाधा आलाय. काय झालं? मला उद्या ड्युटीवर जावं लागणार. जा, मी असंच करतो बाबा नेहमी. दादा, तू ड्युटीवर नाही जायचं. तुमचं नेहमीच झालंय. असं करतात का कधी? अगं पण पोलीसवाल्यांना कसलं असतं सण वगैरे? काय नाही ग, मला नाही बोलायचं तुमच्याशी. दादा, एकदा ठरलं ना, तू ड्युटीवर नाही जायचं. नाहीतर तुझ्याशी आम्ही कोणीही बोलणार नाही. खरंच बोलणार नाही. आपण काय करायचं, आपट्याची पानं घ्यायची, त्याला सोन्याचा कलर द्यायचा, लाल कागदावरती ठेवायचं, पॅकिंग करायचं आणि ती पानं मार्केट मध्ये आणायची. माझी पण कल्पना आहे. माझी एक कल्पना आणि कल्पना पाटणार. मी तुला सांगतो ना, कल्पना पाटणार ते माझं काम आहे. कोण पटवणार कल्पनाला? मी पटवणार आहे कल्पनाला. तुम्ही पटवणार आहे? मग काय? आज आम्ही एका महत्वाच्या कामासाठी आलोय. मी पण तुमची आतुरतेने वाट बघत होतो. बसा ना, बसा ना. नका राहू द्या. बघितलं, शुभ कार्याला सुरुवात करायची म्हटल्यावर ती लोक हात द्यायला अगदी तयार असतात. तुम्ही काही दाखवायला आणलं आहे का? आम्ही बेसिक असं प्रोजेक्ट वगैरे बनवत नाही, आम्ही डायरेक्ट दाखवतो नाही रे. हो, पण आमची कल्पनाच अशी आहे की तुम्हाला आवडणारच. कल्पनाला घेऊन आलात आहे? हा, म्हणजे कल्पना म्हणजे काय, आम्ही जिथे जाणार ते कल्पना येणार नाही का? बरोबरच येणार. बघू शकतो कल्पना? बघू शकता, पण ते थोडं भांडवल पाहिजे होतं. आता भांडवल कशासाठी? अहो सोनं नाणं घ्यायला नको का? तुम्ही कल्पनाला पाठवून द्या. सोन्या नाण्याची काळजी करू नका. अरे काय बोलतात, त्यांना आपली कल्पना पटली आहे, जवळजवळ पटलेच आहे. मी काय म्हणतो, आता बाहेर एक आलेले ती इंटरव्ह्यू घ्या, हा, मग पुढचं आपण बोलू. पुढचे सगळे बघा कल्पना, मग आमची कल्पना बघून तर घ्या. चल नंतर घेऊया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बसा ना. थँक्यू सर. सर, माझं नाव कल्पना आहे. मला याची कल्पना आहे. तुझं क्वालिफिकेशन? सर, मी ग्रॅज्युएट आहे, शिवाय कम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय. जेवण बनवते आता? हो, पण याची इकडे काय गरज आहे? मग काय, रोज रोज आपल्याला हॉटेलमध्ये जेवायला परवडेल का? पण मी हॉटेलमध्ये का येऊ सर? बरं, साडी नेसता येते? साडी कंपल्सरी आहे का इथे? नाही म्हणजे ऑफिसमध्ये नाही नेसलीस ते चालेल, पण घरी मात्र नेसायला हवे. बरं, तुझ्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा मला चांगला पगार असावा. हो, मला तर चांगलाच पगार आहे. नाही, मला चांगला पगार पाहिजे. पण तुला काम करण्याची गरज काय? मी सगळा पगार तुझ्याच हातात देईन. पण तुमचा पगार मी का घेऊ? म्हणजे काय, घरात तुला मुलांना बघायला लागेल ना. पण मी मुलांना का बघू? म्हणजे तू आई आहेस ना मुलांची. म्हणजे काय, मला ना मुलांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही हो. कोणाची मुलं? कोणाची म्हणजे माझी मुलं. मग तुमच्या मुलांना बघायला आया बघा ना. तुझ्यासारखी आई असताना आया कशाला ना. मी आई? म्हणजे तसं लग्न झाल्यावर तू माझ्या मुलांची आईच बनणार आहेस ना.
काय पडली काय फाईल बिल पडली काय फाईल पडल्या नाही हो मला पडली. का पडली का रास्कल मनुष्य कोणचा. नाही हो सभ्य माणूस आहे हा. हल्ली कोणाचा भरोसा देता येत नाही. कल्पना तुमची भारी आहे हो. अहो कल्पना आम्ही अजून दाखवली कुठे तुम्हाला. म्हणजे ही कल्पना तुम्ही मॅरेज ब्युरोतून आणलेली कल्पना नाहीये. नाही ही कल्पना आहे पण ती आम्ही आणलेली कल्पना नाही ही दुसरीच कल्पना आहे. आमची जी काय कल्पना आहे ना ती याच्या डोक्यात आहे. अहो आयडियाची कल्पना ती. पण याची आयडिया मला नव्हती ना. अच्छा म्हणून तुम्ही ते प्रश्न मला विचारले. कल्पना हसते एकदम कल्पनेच्या बाहेर. मग आम्ही सांगू तुम्हाला माझी कल्पना कशी आहे ती. नको तुम्ही निघा इथून चला. अहो ऐकून तर घ्या बिझनेसची कल्पना आहे ती. निघा इथून निघा. वहिनीने काही सांगितलं की नाही सायली वहिनीने. कोण वहिनी. सायली वहिनी. हॅलो. हॅलो हा किरकिरे मी बोलते. हा बोला मॅडम. मी काही आज ऑफिसला येत नाहीये. ती मुलगी आली ना की तुम्हीच तिचा इंटरव्ह्यू घ्या. हो मॅडम आता इंटरव्ह्यू झालाय आता व्हायचं बाकी आहे. बर हा तो विजय पक्या आहे ना त्याची कल्पना कशी वाटली तुम्हाला. त्याची कल्पना एकदम भारी आहे हो. मी एक काम करतो त्यांना ना तुमच्याच घरी पाठवतो तुम्हीच काय ते ऐकून घ्या. चालेल ओके बाय ठेवते. ओके बाय मॅडम. काय झालं मॅडम मी तुम्हाला घरी बोलवलंय आणि त्यांनाच काय ते ऐकवा तुम्ही. बरं त्यांना ऐकवतो. चला बाय 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 निघा. बाय. बाय. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर. नाही हो त्यात तुमचा काय दोष नाहीये. मी कोणत्या कल्पनेबद्दल बोलतोय त्याची तुम्हाला कल्पना नाही. अहो तुमचं नाव जरी कल्पना असलं ना तर मी काय बोलतोय याची तुम्हाला कल्पना नाही हो. तुम्हाला कल्पना येते का मी काय बोलतोय ते. हो मी शॉर्ट हँड केलंय ना. नाही हो तुमचं हँड एकदम लॉंग आहे आणि स्पीडी काय आहे तुमचं. आपलंच घर आहे. आपलंच आहे. या. वहिनी येऊ. आता अजून किती येणार आहात. बोला काय तुमची कल्पनाची आयडिया सांगा जरा. म्हणजे आयडियाची कल्पना अशी आहे की ते आपण ते दसऱ्याला ते आपट्याची पानं सोनं म्हणून देतो ना एकमेकाला. ती आपट्याची पानं आहेत ना त्यांना सोन्याचा कलर द्यायचा आणि तसं लाल कागदामध्ये असं घालायचं. अच्छा. असं पॅकिंग करायचं आणि लोकांपर्यंत पोहोचवायचं. अरे वा छान आहे आयडिया छान आहे मस्त आहे. मग भांडवल लावाल ना तुम्ही वहिनी. भांडवल कशाला लावायला पाहिजे. अहो इंटरनेटवर सोडायचं म्हणजे sonoluta.com झालं आपली आयडिया. काय झकास आयडिया आहे हो. झकास त्या कंपनीचं नाव झकास ठेवूया. क्या बात आहे, झकास. पण माझा आता एक अट आहे. काय आमचे हे आहेत ना ह्यांना हे कळता कामा नाही. आपण त्यांना सरप्राईज देऊ चालेल का. आता हे आले. हाय सायली. अजून राग उतरलेला दिसत नाही. हे डोम कावळे इकडे काय करताय. नवीन धंदा सुरू करायचा. कसला धंदा नवीन. काही नाही तुम्ही उद्या भेटा नंतर मी फोन करते मग आपण बोलूया. हो, बोल. बाय बाय. झकास आयडिया आहे ना. बाय बाय बाय. डोक्यात काय प्रकाश पडला? बाय टाटा. माझ्यापासून काय लपवताय. ठीक आहे तुम्हाला काय सांगायचं नसेल बोलायचं नसेल तर ठीक आहे मी जातो. हा विजया बोल काय. हो कळलं मला. हो झकास मी बघून घेते ना. कंपनी ना आपली पार्टनर आहे ना मी झकासची. तू का काळजी करतो. हो य चल मी ठेवते. हो सायली झकास गँग मध्ये सामील झाली. सायली तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. यादव मजा आहे तुमची. काय मजा आहे तयारी चालली.
हे पण संपणार. अरे यार 5 बहिणी आहेत मला. 5 बहिणी म्हणजे तुम्ही पकडून अर्धा डझन भावंड. आता 5 बहिणींची लग्न झाले, मी शेवटचा राहिलो, वंशाचा दिवा. काय बात आहे. काय आपलं क्या बात आहे. 5 बहिणी. डोके हा तुम्हाला किती बहिणी? कोण नाही, एकुलता एक आहे. म्हणून एकटा खातोय. अरे लहानपणी माझ्या बहिणीनं माझा फराळ खायच्या, माझ्या वाट्याला फक्त शंकरपाळ्या. लहानपणी शंकरपाळी आणि मोठेपणी दिवस पाळी रात्र पाळी. जाधव ह्याला म्हणा फटाके फोडायचा विचार चाललाय. असे फाटफूट फटाके फोडायचे. कुणाचा? तुझ्या पक्याचा. अरे आवाज कुणाचा? तुझ्या पक्याचा. काय आवाज चाललाय? आम्ही तुम्हाला फटाक्यांचा पॉवर बॉक्स आवाज देणार. दारू पण देणार. काय? दारू गोळा देणार, कमी किमतीत देणार. फर्स्ट क्लास फटाके. ही लिस्ट आणली आहे. पाऊस कितीला? पाऊस 50 रुपये. 50 रुपये? मग एवढ्या पैशात ना मी भिजून येईन खऱ्या पावसात. बरं फुलभाज्या 25 रुपये. 10 रुपये देतो. हा फुलभाज्या आहे, हाफ भाज्या नाहीये 10 रुपयात यायला. बरं बरं टिकल्या 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 बायकांकडे. अरे बाबा टिकल्या आता ह्या वर्षी नाही टिकल्या. अहो, ह्या वर्षी आम्ही रोल केलेत रोल. अच्छा अच्छा. काय आयटम वगैरे आहे का? आम्ही काय आयटम घेऊन फिरतो काय? अरे आयटम बॉम्ब आहे काय बोललो. मग हे केव्हा बोलणार? फुटल्यावर. हे बघा आमच्याकडे सगळे आयटम आहेत. आता तुमचं बजेट केवढा आहे ते तरी सांगा ना. 100 रुपये. कसला बजेट आहे हो तुमचा मोठा? तरीच budget आहे. मी काय बोलतो एवढ्या बजेट मध्ये ना आपटी बार येतील, दिवसभर आपटच बसा. नाही तर बाकीचे काय आयटम घेतले ना त्यासाठी फुलभाज्या लागेल पेटवायला, अगरबत्ती लागेल, तेवढा बजेट नाही आहे तुमचं. तू आमची काय लायकी काढतो का रे? तुम्ही कपडे काढता कशाला? आंघोळीला. मग काय काढणार ना, असेच जातो काय? नाही, आमचा म्हणण्याचा उद्देश असा होता की तुम्ही आंघोळ करता की नाही. दिवाळी आली आहे, पहिली आंघोळी होणार, आम्ही उठणं पण विकतो आहे की नाही. एकावरती एक उठणं फ्री. एक उठणं तुम्ही पहिल्या आंघोळीला वापरायचं आणि दुसरं उठणं शेवटच्या आंघोळीला. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर काय बोलता? नाही, काय नाही रे, तुम्हाला एक उठण्याची गंमत सांगतो. काय झालं माहितीये, आम्ही दोघं असं ट्रेनने चाललो होतो. आम्ही अशी सीटवर बसलो होतो. आमच्या बाजूला एक माणूस उभा होता आणि तो सारखा आम्हाला विचारत होता. एक स्टेशन आला की विचारायचा आप उठने वाले है क्या? बोला हाँ हम उठने वाले हैं. परत एक स्टेशन आला की विचारायचा आप उठने वाले है क्या? हाँ हम उठने वाले हैं. सगळ्या स्टेशनला विचारत होता आप उठने वाले है क्या. शेवटी कल्याण आल्यानंतर ओरडला आप उठने वाले है क्या? बोला हाँ हम उठने वाले हैं. दिवाळी क्या उठने वाले हैं, कितना चाहिए बोलो. बसला. हे डोकं उठलं माझं. जाऊया आपण सीताराम भाऊंच्या घरी जाऊया. तेच घेतील. हे दोघे ना फुसके बार आहेत. इसके म्हणाले आपल्याला. हे तुम्ही थांबा पकडायला. अरे मी काय बोलतो, तुमचा जो बजेट आहे ना त्यात ह्या फटाकडे येणार नाही. तुमच्यासाठी लवंगी आणणार चाललं. लवंगी चले लवकर सटक ये. लवंगी आलेलो. प्लीज घेऊन जा. डोके काय आपली लायकी काढून गेले. पुसके बार म्हणाले. इसके बार म्हणाले. 5 रुपये पुसके बार. माझ्याकडे आयडिया आहे. मी एक सीडी आणली फटाक्यांची. म्हणजे फटाक्यांचे आवाज येतात. कुठचे बॉम्ब, लक्ष्मी बॉम्ब, लशी बॉम्ब, सगळे बॉम्ब. हा या गुंदेंद्र तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माजुद शंकर प्रभुदिवै सदा वंदिता सा मा पातु सरस्वती भगवती निशेष जाट्यापा. ओम शांती शांती शांती. सरस्वती माता की जय. अंबे माते की जय. तिरुपती बालाजी गोविंदा गोविंदा चला भरपूर गोविंदा. वहिनी हे घे सोनं. तू मला सोनं दिलंस ना, आता मी बघ तुला सोनं देते. हे घे सोनं. वहिनी सॉलिड आहे का तुझं सोनं? काय ग? वहिनी तुम्हाला सांगतो काय जबरदस्त सेल झालाय सोन्याचा. भका भग बॉक्स संपलेत.
हा शेवटचा बॉक्स राहिलाय. अहो कशी वाटली माझ्या आयडियाची कल्पना? हँडसम कुणी जागेवरचं हलायचं नाही. तुम्हीच हालताय. हातवर हाचे स्वतःचे. झकास कुठे आहे? मी माझ्याशी तुला बोलावंच लागेल नाही तर तुला बेड्या पडतील. तुमची काय जबरदस्ती आहे? सोनं कुठे आहे? बॉक्स मध्ये बॉक्स कुठे आहे? तो ती टेबलावर. साहेब हो साहेब आधी मला काय दाखवतोयस? म्हणजे मुद्दे मला सकट पकडले आपण यांना. जा सायली, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मला पण तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. अरे दादा, तू जरी सोनं बघितलं ना तुझे पण डोळे फिरतील. मी इमानदार इन्स्पेक्टर आहे. मला कोणीच लालच दाखवू शकत नाही. सीताराम भाऊ, अरे शटाप. अरे तुम्हाला मी चांगला रस्ता दाखवला तर तुम्ही माझ्या बायकोला कोणता रस्ता दाखवला? आर्थर रोडचा. अर्थ आहे का याला? तुम्ही काय बोलताय त्याला अर्थ आहे का? तू एक शब्द बोलू नकोस. मला बोलायचं ते तुमच्याशी. जाधव उघडा. साहेब युनिफॉर्म घातलाय ना? अरे बॉक्स उघडा. हा, उघडतो ना. हा सावकाश. उघडू ना? हा उघडा. फॉर्म नाही ना? नाही उघडा. सावकाश. हा उघडतो साहेब. सापडलं का? हो. हा वेट आहेत की बिस्किट? ही बघा पानं. पान. पाहिलं ना? आपट्याची पानं. सोनं. काय साहेब? अहो याचाच तर बिझनेस करत होतो आम्ही. मग याच पानांच्या ब्रँडचं नाव आहे झकास. आणि आमच्या वेबसाईटचं नाव आहे sonoluta.com. हा आणि वहिनी आमच्या पार्टनर आहेत. आणि आम्ही काय सॉलिड बिझनेस केलाय. आज दसरा आहे. सीताराम भाऊ घ्या सोनं घ्या. बेटा बेटा. अयो मग आम्हाला पण सोड द्या. आम्हाला पण मिठ्ठे मिठ्ठे मारे की हो. हे सोनं साहेबांना वाटलं तुम्ही दोघं मिळून आणि वहिनी मिळून स्मगलर आहे ना झकास, त्याच्यासोबत सोन्याची स्मगलिंग करताय. अय्या, तुम्ही माझ्यावर संशय घेतला? तुम्हाला माझ्याबद्दल असं वाटलं? हो हो, मी तुमच्यावर किती विश्वास ठेवला. मला असं वाटलं होतं ना की तुम्ही जाऊ देत, मला बोलायचंच नाही तुमच्याशी. हा मला तुम्हाला सरप्राईज द्यायचं आणि तुम्ही काय समजता मला? शी बाबा. सायली अगं मी कान पकडतो. पुन्हा संशय घेणार नाही. हे घे तुझं सोनं घे. शुभ दसरा. म्हणायचं नका बोल. सोन्याचा हार बनवलाय तुझ्यासाठी मी. अय्या, हो किती तोळ्याचा आणि कोणत्या ज्वेलरकडनं? तू बोलणार नव्हतीस ना? तुम्ही जर आता काय मला हार देणार असाल तर कोणती बायको आपल्या नवऱ्याशी बोलणार नाही? जी बोलणार नाही ती वेडी असेल. अयो मॅडम, तुम्हाला साहेब वेडी बोलले. असू दे रे, माझा नवरा बोललाय आणि तो पण सोन्यासारखा. साऱ्या जगामध्ये बघा कशी चाले प्रेमासाठी गंमत जम्मत. कोणामागे कोण कसे धावे कशासाठी नाही सांगत. प्रेम कसं असावं माप नाही जरी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. प्रेम नाही कुणाचीही मक्तेदारी. चल हाट.